आज खूप दिवसांनी कुठेतरी बाहेर चाललो आहे मी. बाहेर म्हणजे दादरला चाललो आहे. तर म्हणजे बऱ्याच दिवसांनी आज रिक्षा लवकर बंद केली, नाही तर रोज खाली रिक्षा चालवून पण कंटाळा आला. म्हणजे थोडं चेंज म्हणून दादरला जाऊया. पण ऋतुजाने पण आता जवळजवळ 2 वर्षानंतर एका अप्सरा 2024मध्ये भाग घेतला आहे आणि तो पाहण्यासाठी म्हणून मी चाललो आहे. जरा कसं माइंड पण माझा फ्रेश होईल आणि जरा बरं वाटेल. पण झालं आहे काय, इथे आमची धंदो जाणार नाही आहे. मग इथून रिक्षा स्टेशनवरनं दादर ट्रेनपासून जाणार मी. रिक्षाने आता भांडूप स्टेशनला पोहोचलो आहे. नमस्कार, मी प्रमोद राणे, मुंबईचा रिक्षावाला. तर दादरला उतरलो आहे आणि शिवाजी पार्कच्या दिशेने चाललो आहे. अजून तरी मोस्टली दुकानं बंदच दिसत आहेत. दुकानं कुठे उघडली नाही आहेत, त्याच्यामुळे गर्दी पण कमी आहे अजून. ऋतुजाला नथ पेलो होतं, मग नथ बघायला आलो. सिल्वर रंगामध्ये नथ पेलो. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकला तर मी कुठले दादरला, त्यांना इथेच फर्स्ट फ्लोअरला स्पर्धा होणार आहे. अप्सरा 2024. मराठी संवर्धन मंडळातर्फे अप्सरा 2024 या कार्यक्रमात परीक्षक ही भूमिका बजावून 4 चांद लावण्यासाठी सुरेखाताईंना आपण एक सुरेख आठवण देतो आहोत. एक स्मृतिचिन्ह आणि आमच्यातर्फे छोटेखानी सत्कार. यानंतरचे आपले परीक्षक आहेत हर्षद अटकारी.
तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते बाबा. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या वनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स प्लाझो छान दिसतो पण तिला सलवार कुर्ता जीन्स प्लाझो छान दिसतो पण तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. आयुष्याचा प्रत्येक क्षण नमस्कार. मनमोकळी प्रेमळ आनंदी आणि स्वच्छंदी अशी मी. मनमोकळी प्रेमळ आनंदी आणि स्वच्छंदी अशी मी. हसत मुखाने नाच गात सगळ्यांच्या भावना जगते मी. थोडी खोडकर थोडी चतुर पण तरीही समजूतदार आहे मी. घर व्यवसाय सांभाळताना संस्कारांची शिदोरीही जपते मी. नमस्कार. मी एक कलाकार आहे आणि म्हणूनच कलेच्या माध्यमातून आयुष्याचा आनंद उपभोगण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. पण नुसता मीच का आनंद उपभोगायचा, तो आनंद मी दुसऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न करत असते. कारण मला असं वाटतं की आनंद दिल्याने नक्कीच वाढतो. हा विचारांचा प्रश्न आहे, कारण मी विचारांच्या सामर्थ्यावर खूप विश्वास ठेवते. कारण मला असं वाटतं की हे विचारच आहेत जे आपल्याला घडवूही शकतात आणि बिघडवूही शकतात. बरोबर आहे ना? ते म्हणतात ना, विचार बदला तर नशीब बदले. म्हणूनच तर या बदललेल्या विचारांनी थोडंसं आयुष्याच्या नवीन वळणावर आणले आणि इथे या भव्य दिव्य रंगमंचावर पुन्हा सर्व दिग्गजांच्या समोर उभं राहण्याचं धाडस करते. बघा कसं होते ते. आशीर्वाद द्या. अजून जमायचं आहे मला. सणासमारंभाला नटावं म्हटलं पण मेकअप शिकायचा राहिला अजून. नृत्य जमत नाही पण बाप्पाच्या मुलाची जन्मशाल नाही. गाणं गाता येत नाही पण सकाळ संध्याकाळ आयुष्यात जे करायचं राहिले ते करून पाहायचं मला. प्रत्येक गोष्टीचा आनंद अनुभवायचा मला. पण आज ते प्रत्यक्षात अनुभवते. त्यासाठी तुम्हाला सर्वांच्या आणि मंचाच्या माझा नंबर आहे 4. गोड सकाळ आणि सर्वांना माझा नमस्कार. जसं नातं आहे दिवा आणि बातीचं, तसंच नातं आहे माझं आणि कत्तकचं. आहे शिक्षणाची अवीट गोडी मला. म्हणूनच मी आज शिकवित आहे शाळेत मुलांना. जेवण करायला आणि जेवायला मला फार आवडतं. कारण मी आहे उत्तराखंडची पहाडी आणि मुंबईची मुलगी. मी M.Com B.Ed झाली आहे. कत्तकचे घुंगरू बांधून मी विशारद पूर्ण केलं आणि MA करीत आहे. लावणी करायला मला फार आवडतं. माझ्या आईबाबांना वाटत होतं की मी बँकमध्ये किंवा कंपनीमध्ये नोकरी करावी, पण मला मुलांना काहीतरी घडवायचं होतं. आज मी एक शिक्षिका बनली. अप्सरा यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिलं माझी पर्सनॅलिटी दाखवायला आणि मला खूप काही शिकायला भेटलं. म्हणून मी मराठी संवर्धन मंडळ यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. बांधुनी स्वप्नांची शिदोरी झाले वाऱ्यावरती स्वार. बांधुनी स्वप्नांची शिदोरी झाले वाऱ्यावरती स्वार. भरला आत्मविश्वास पंखी आज करेन क्षितिज पार. आज करेन क्षितिज पार. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, तसेच एक नृत्यांगना देखील आहे. टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवणं आणि त्या जपणं हे देखील माझी आवड आहे. धन्यवाद. सुप्रभात आणि नमस्कार. आम्हासारख्या गृहिणींना हा अप्सरा मंच आणि ही संधी दिल्याबद्दल संधी आणि उपलब्धीसाठी मराठी संवर्धन मंडळ आणि अप्सरा मंच यांचे खूप खूप आभार. आयुष्याची हुरहुर लावणारी अशी आयुष्याची कातरवेळ जवळ आली आहे. त्यामुळे मस्त चौकार षटकार मारत पुढचं आयुष्य जगायचं असं ठरवलं मी. पहिल्या चौकार तर मी मारलाच, त्यामुळे आज मी या मंचावर अप्सरा म्हणून इथे उभी आहे. हसत खेळत जगायला मला खूप आवडतं आणि हे निखळ हास्य
फक्त लहान मुलांमध्ये दिसतं. म्हणून व्यवसाय आणि छंद म्हणून मी लहान मुलांना गणित आणि मराठी शिकवते. संसाराचा समभुज त्रिकोण साधणारी अशी मी गृहिणी आहे. कानसेन आणि तानसेन दोन्ही व्हायला मला आवडतं. आयुष्याचा थोडा संसाराचा थोडा पाश सोडून मस्त भ्रमंती करायची आहे. वेगवेगळ्या गटातील वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना भेटी देणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्या अनुभवातून शिकणं मला खूप आवडते. अशी मी नदीसारखी अवखळ खळखळ सतत प्रवाहात असणारी पण समुद्रासारखी अथांग आणि गूढ अंतर्मय असणारी अप्सरा नंबर 6. चांगल्या स्मृतींचा जतन ठेवणं, त्या स्मृती अंतरंगात तरळत ठेवण्यासाठी मी आपणास एक विनंती करते. माझ्या स्मृतीचा दीप जाशील तेथे सांभाळ, माझ्या स्मृतीचा दीप जाशील तेथे सांभाळ, न जाणे कधी येईल आयुष्याची संध्याकाळ. धन्यवाद. हरण्या किंवा जिंकण्यासाठी कधी खेळू नये आणि एकदा पुढे गेल्यावर शिकण्याशिवाय कधी मागे पडू नये. नमस्कार. जुन्याची कास जपत नव्याची आस धरणाऱ्या या युवा पिढीची मी एक प्रतिनिधी. स्पर्धा क्रमांक 7. मला नृत्य, अभिनय व मॉडेलिंगची आवड आहे. मी गेली 13 वर्ष कथक नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे व त्यासोबतच भारतीय लोकनृत्य याबद्दल जास्तीत जास्त माहिती आत्मसात करायला मला नक्कीच आवडेल. झी युवा चॅनलवर झालेल्या अप्सरा आली या डान्स रियालिटी शोची मी उपविजेती ठरली आहे. त्यासोबतच मॅकडॉनल्ड सारख्या सुप्रसिद्ध ब्रँडसोबत मी 2 जाहिराती देखील केल्या आहेत. आतापर्यंत मी माझ्या नावे 3 अल्बम सॉन्ग केलेत. पण मला वाईट याचं वाटतंय की 2019 साली मी रियालिटी शोमध्ये अप्सरा हे टायटल जिंकू नाही शकले. पण माझ्या या सगळ्या अनुभवाच्या जोरावर मी आज सज्ज आहे अप्सरा 2024 हे टायटल जिंकण्यासाठी. त्यासोबत मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेमध्ये मुंबई श्रावण क्वीनची मी उपविजेतेपद ठरलेलं आहे. मालवणची लाडूबाई मी होतेच, पण त्यासोबत 2022 साली मालवण सुंदरी हे टायटल सुद्धा मी माझ्या नावे केलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी, मिस मुंबई मीडिया कॅप, मिस रुद्र, मिस क्षितिज असे अनेक टायटल, असे अनेक शीर्षकं मी माझ्या नावे केली आहेत. आणि या सर्व कामांपैकी सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी, 26 जानेवारीला दिल्ली राजपथ येथे होणाऱ्या संचलनामध्ये सलग 2 वर्ष महाराष्ट्राला रिप्रेझेंट करण्यासाठी नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक या दोन्ही रूपात मला सादर होता आलं. तर मी अपेक्षा करते की मागच्या वर्षी राहिलेली कसर मी यावेळेला नक्की पुरी करेन आणि हे टायटल तुमच्याकडनं नक्कीच घेऊन जाईन. धन्यवाद. नमस्कार उपस्थित परीक्षकांना आणि इथे जमलेल्या प्रेक्षक मंडळींना. मी माझी एक चारोळी सादर करते. लेक म्हणून जन्माला आले, लेक म्हणून जन्माला आले, बहीण बायकोसून आणि आईसुद्धा झाले, बहीण बायकोसून आणि आईसुद्धा झाले. सजवण्याची हौस मला बाई भारी, सजवण्याची हौस मला बाई भारी. मेकअप आर्टिस्ट बनून केली मी सगळ्यांची छान तयारी, मेकअप आर्टिस्ट बनून केली मी सगळ्यांची छान तयारी. जीवनात बरेच चढ उतारी पाहिले, जीवनात बरेच चढ उतारी पाहिले. हार नाही मानली कधी, हार नाही मानली कधी. स्वतःसाठी स्वतः ढाल बनून उभी राहिले, स्वतःसाठी स्वतः ढाल बनून उभी राहिले. धन्यवाद. मी थोडंसं बोलते. मला ना व्यासपीठाविषयी आणि रंगमंचाविषयी खूप आकर्षण होतं, पण इथे येऊन बोलायचा आत्मविश्वास अजिबात नव्हता. तर गेल्या वर्षी मी हा कार्यक्रम प्रेक्षक म्हणून बघितला होता आणि तेव्हाच मी ठरवलं की ही छान संधी आहे, आपण इथे यावं आणि आपल्या सरावाने आपल्याला सगळं जमेल सुद्धा, एवढं छान बोलता पण येईल. आणि मला वाटतं मला थोडंफार जमलंय सुद्धा बोलायला. धन्यवाद. नमस्कार. छंद, काम आणि नाती मैत्री, छंद, काम आणि नाती मैत्री, एक एक दिवा मी उजळवला. छंद, काम आणि नाती मैत्री, एक एक दिवा मी उजळवला. विज्ञानाची वाट चालताना, विज्ञानाची वाट चालताना, माणसातच मी देव शोधला, माणसातच मी देव शोधला. मी एक स्त्री रोगतज्ञ, सरकारी नोकरीत काम करणारी, मनुष्य जन्माचा आनंद सोहळा आणि मृत्यू हेच अंतिम सत्य या दोन्हीचा अनुभव देणारा माझा पेशा. हा पेशा करत असताना मी अतिशय गरजू लोकांसाठी काम करू शकले. त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काम करू शकले. अत्याचारग्रस्त स्त्री
स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग करू शकले आणि कोविड विरुद्धच्या लढाईत एक सैनिक म्हणून काम करू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे. याबरोबरच अभिनय, गायन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखन ह्या गोष्टींचे मला छंद आहेत. आलेले अनुभव मी लेखणीतून माझ्या कवितांमध्ये आणि कथांमध्ये उतरवते. नाती जपणं हा माझा स्वभाव आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मला इथे तुमच्या सगळ्यांसमोर स्वतःला सादर करण्याची संधी मिळाली याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. मी अप्सरा, मी बांधकाम क्षेत्रात नोकरी करते आणि यापूर्वी मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होते. फ्रेंच भाषा शिकले, सध्या अस्खलित करण्याच्या प्रयत्नात मी आहे. माझ्याबद्दल मला थोडक्यात असं सांगायचे की नशीबवान मी, भाग्यवान मी, आशीर्वाद मला आई बाबांचे. नशीबवान मी, भाग्यवान मी, आशीर्वाद मला आई बाबांचे. समर्थ मी, कर्तबगार मी, समर्थ मी, कर्तबगार मी, मी अप्सरा, अभिमान मला ह्या स्त्री जन्माचा. धन्यवाद आणि खूप खूप आभार. नमस्कार. गेली 15 वर्ष मार्केटिंग क्षेत्रातील अनुभवानंतर मला कुठेतरी वाटत होतं की माझी ओळख ही फक्त एक मार्केटिंग डायरेक्टर एका कंपनीची म्हणून मर्यादित न राहता एक उद्योजिका म्हणून करायची होती. आणि हे स्वप्न बाळगून मी सोलरॅप ह्या ब्रँडचा जन्म झाला. ह्याच प्रवासामध्ये बरेच चढउतार आले, पण त्याचबरोबर काही सुखद आठवणीही गाठीशी बांधल्या गेल्या. जसे की बिझ मास्टरचे एक ऑन्टरप्रेनर पेजंट आहे, त्या पेजंटमध्ये सीझन 2 मध्ये मला विजेती होण्याचा मान मिळाला. बरं, आता अप्सरा कसं आणि का? गेल्या वर्षी जेव्हा अप्सरामध्ये मी गिफ्टिंग पार्टनर म्हणून आले होते तेव्हाच कुठेतरी मनाशी ठरलं होतं पुढच्या वर्षी इथे स्पर्धक म्हणून यायचं आणि जितकं जे काही शिकता येईल आणि अनुभव घेता येतील ते घ्यायचे. आणि म्हणून मी आज इथे आहे तुम्हा सगळ्यांसमोर. जाता जाता एवढंच म्हणेन, संधी दार ठोठावते हे आता जुनं झालं. संधी दार ठोठावते हे आता जुनं झालं. दार तोडून संधी मिळवणं हे आता नवीन आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. काय सांगू आज माझी ओळख मी, काय सांगू आज ओळख मी माझी. अध्यात्म अभिनय नि भटकंतीसाठी मी सदैव राजी. अध्यात्म अभिनय नि भटकंतीसाठी मी सदैव राजी. शिकवता शिकवता शिकत जाते, शिकवता शिकवता शिकत जाते. आवडे मला करायला मराठी संस्कृतीची सेवा आणि असाच मला वाटतो माझा हेवा, असाच मला वाटतो माझा हेवा. आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामध्ये जो आदिवासी बहुल जिल्हा आहे तिथे 16 वर्ष ज्ञानदानाचं कार्य करून अनुभव संपन्न झाल्यानंतर त्यांची संस्कृती बघून, त्यांची संस्कृती जपण्याची पद्धत बघून मला सुद्धा वाटलं अरे चा मराठी संस्कृतीसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी देखील माझा एक छोटासा खारीचा वाटा का होईना गतवर्षी एक छोटासा मंगळागौरचा ग्रुप स्थापन केला, जेणेकरून आपली जी पिढी आहे, जी पुढची पिढी आहे, जी अनभिज्ञ आहे आपल्या संस्कृतीविषयी, त्यांना मी थोडं का होईना मंगळागौरविषयी, आपल्या संस्कृतीविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आणि याचा मला थोडा अभिमान वाटतो. आणि म्हणूनच आज इथे उभं राहण्याचं कारण मला मराठी संवर्धनासाठी काम करायची प्रचंड इच्छा आहे. आणि म्हणूनच आज अप्सराच्या मंचावर मी खूप सारा आत्मविश्वास घेऊन जाणार आहे आणि अप्सराने आज मला ती संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र ही भूमी थोर परंपरांची, महान संस्कृतीची. मी लेक इथली भाग्यवंत, मी पाईक इथल्या संस्कृतींची. अप्सरा हा विलक्षण नाद गुंजतो दिक्कालातूनही. अप्सरा हा विलक्षण नाद गुंजतो दिक्कालातूनही. मी भाग्यवंत असं मीही माझ्या जन्मभूमीची आणि माझ्या कलागुणांची. नमस्कार. मी स्पर्धक क्रमांक 13. महाराष्ट्र ही संतांची भूमी अशा पावनभूमीतून मी आले याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कोकणातील वेंगुर्ल्याची मी सुकन्या. मला नृत्य, गायन, वादन, अभिनय, चित्रकला या कलागुणांची आवड आहे. सध्या मी फाईन आर्ट्सचे शिक्षण घेत आहे. माझे सर्व कलागुण सादर करण्यासाठी अप्सरा हे उत्कृष्ट व्यासपीठ मला दिल्याबद्दल मी आयोजकांचे आणि अप्सराचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. भरलेलं कपाळ गाईचं सुख सांगून जातं. हातावरच्या मेहंदीमध्ये आहोंचं प्रेम दिसून येतं. इथे जमलेल्या मान्यवरांना आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. कधी सुंदर फुलांसोबत बहरते, कधी सुगंधात मेहंदीच्या स्वतःला विसरते.
बंद करून डोळे माझ्या स्वप्न विश्वात रमते, उघडताच डोळे पुन्हा संसारात रमते. माझ्या उपस्थितीशिवाय तुमच्या घरातलं कोणतंच शुभ कार्य किंवा लग्न सोहळा पार पडणार नाही. आता तुम्हाला खात्री झालीच असेल की मी एक मेहंदी कलाकार म्हणून बोलते. हातावर तुम्ही मेहंदी पाहिलीच असेल. माझ्याशिवाय नववधूची लग्नसराईतल्या सगळ्यांचीच तारांबळ उडालेली असते. लग्नसराई जवळ आली की आवर्जून माझ्याकडे धाव घेतात. तुम्ही सगळेच घेतात आणि त्याचसाठी एक मेहंदी कलाकार म्हणून मी आज तुमच्या समोर सादर होत आहे की म या मातीचा, माझ्या साऱ्या माणसांचा आणि मराठीचा. नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि माझी ओळख करून देणारी चारोळी सादर करते. मुंबईचे रक्षण करताना आव्हानं नसते कधी घरच्या जबाबदारीसाठी सवड. मुंबईचे रक्षण करताना आव्हानं नसते कधी घरच्या जबाबदारीसाठी सवड. मीच मग कुटुंब सांभाळून सणवार करते, मला नटायची पण आहे आवड. मीच मग कुटुंब सांभाळून सणवार करते, मला नटायची पण आहे खूपच आवड. माझ्या माहेरचे संस्कार, माझे सारे शिक्षण यांची घालते मी सांगड आज. माझे माहेरचे संस्कार, माझे सारे शिक्षण यांचे घालते मी सांगड आज. मी लेक, मी सून, मी आई, आमच्या आहोंची सुंदरा, मीच होणार अप्सरा म्हणून लिहून आले हा सौभाग्याचा सार. नमस्कार, मराठी संवर्धनच्या मंचावर झालाय अप्सरा 2024चा शुभारंभ. माझ्या सौंदर्यापुढे पिके आहेत अप्सरा, मेनका, रंभा. लांब सडक केसांमध्ये माळलाय मोगऱ्याचा गजरा. इथे बसलेल्या सगळ्यांच्या माझ्यावर खेळल्यात नजरा. मी स्पर्धा क्रमांक 16. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके दैवत असलेले शिवाजी छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करते. तसेच प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे असं सांगणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. मुळातच मी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. लहानपणापासूनच विविध कलागुणांची आवड माझ्यात आहे. मराठी संवर्धन हे रंगमंच असं आहे की स्त्रियांना प्रत्येक कलागुणांची वाव मिळण्यासारखं आहे. त्यामुळेच आज मी तुमच्या समोर उभी आहे. मराठी भाषा याचा आहे मला अभिमान. मराठी भाषा याचा मला आहे अभिमान. मराठी जनांचा मी आहे स्वाभिमान. नमस्कार सर्वांना. इतिहास सांगतो की आमच्या स्त्रीने शत्रू तुडवला. लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, तर माता जिजाऊने राजा शिव छत्रपती घडवला. महाराणी ताराबाईंने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे महान कार्य, असं या स्त्री शक्तीला माझा मानाचा धन्यवाद. मी फॅशन शोज करते. मी फेस ऑफ नवी मुंबई विनर आहे आणि सेकंडली मी मिस अँड मिसेस स्टार महाराष्ट्रमध्ये 3rd रनरअप आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम माझ्या वेशभूषेबद्दल. नववधू बनण्याची माझी अपूर्ण इच्छा मी आज या मंचावर पूर्ण करत आहे. स्वतःबद्दल थोडंसं. माझा भूतकाळ म्हणजे जगावेगळी कहाणी होती आणि खूपच त्रासदायक असं आयुष्य होतं माझं. त्याच्यानंतर त्यातून मी स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचं मोल शिकले. गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला, गुरुकृपा झाली आणि त्यातून मी स्वतःची ओळख नव्याने शिकले, ईश्वरीय गुणांना ओळखणं शिकले आणि मला भरपूर कृपा मिळाली. त्याच्यानंतर वर्तमान काळामध्ये मी माझ्या स्वतःमध्ये ईश्वरीय गुणांचं आंतरिक सौंदर्य वाढवण्याचं कार्य करत आहे. भविष्याबद्दल आपण एका चारोळीमध्ये ऐकूया. मी आहे बहुगुणी कलाकार. मानव सेवा हा माझा आधार. मी आहे बहुगुणी कलाकार, मानव सेवा माझा आधार.
सर्वस्व माझे समर्पित ईश्वरास आणि सर्वस्व माझे समर्पित ईश्वरास मानव सेवा हाच खरा आधार. धन्यवाद. नमस्कार. 1-0 मीच दिव्य सूर्य. 1-0 मीच दिव्य सूर्य. मीच तारांगण मीच अणुरेणू. मीच तारांगण मीच अणुरेणू. मी जरी सूक्ष्म मीच विश्वदीप. मी जरी सूक्ष्म मीच विश्वदीप. कधी कृष्ण मी कधी कृष्ण वेणू. कधी कृष्ण मी कधी कृष्ण वेणू. मी एक गायिका, एक निवेदिका आणि एक गृहिणी आहे. आज माझे हे सगळ्यांना सांगणे आहे की जेव्हा आपण आपल्या सुप्त गुणांची खरी पारख करून आपल्यातले सुप्त गुण एका चांगल्या निदर्शनास आणून आपल्यातली कला वाढवतो, तेव्हा मराठी संवर्धनाचा हा रंगमंच आपल्याला अशा चांगल्या संधी उपलब्ध करून देतो. त्याबद्दल मी मराठी संवर्धन मंडळाचे आभार मानते. धन्यवाद. क्रिकेट ट्रेकिंगने कातळलेल्या चेहऱ्यावर डोळ्यांना काजळ लावून आले मी आज. केलाय शृंगार घातलाय साज. केला शृंगार घातला साज. दिसते मी भारी जणू अप्सरा मी आज. नमस्कार. मी गृहिणी आहे. मी ट्रेकर आहे, क्रिकेटर आहे. मी बरेचसे ट्रेक केलेले आहे, अजूनही करते. तसेच ट्रेकिंग करत असताना डोंगरदऱ्यांमध्ये वृक्ष लागवडीचं कामही मी करत असते. धन्यवाद. तसेच माझे क्रिकेटचे सामनेही सुरू असतात आणि मी उत्तम चित्र काढते, रांगोळी काढते. तसेच देवकृपेने मला सुंदर हस्ताक्षराची देणगीही लाभलेली आहे. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांना आणि प्रेक्षकांना माझा नमस्कार. आज अप्सरा 2024मध्ये मी भाग घेतला आहे आणि याचा मला खूप अभिमान आहे. कारण ज्या मराठी संस्कृतीत मी वाढली आहे, ती संस्कृती जपणाऱ्या स्पर्धेत आज मी अप्सरा म्हणून सहभागी आहे. मला नृत्याची फार आवड आहे आणि ती कला मी आजही जपते. मी स्वच्छंदी, मी आनंदी, मी सुखी, मी समाधानी, मी तापट पण मी प्रेमळ. माझ्यासारखी मीच. धन्यवाद. ఈ రోజు మీ అందరికీ శుభాకాంక్షలు. अर्थात आजच्या दिवसाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. जन्माने तेलुगू असूनही महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी माझी एकरूपता मला अभिमानास्पद वाटते. आज माझ्या परिचयाची सुरुवात या स्वलिखित चारोळीने करते. संयमाचा मनीवास, धैर्यनिष्ठेचा हृदयी ध्यास, प्रामाणिकतेची अंगीकास, स्वप्नपूर्तीची मज आस. तर अशी मी स्वभावातील सौहार्दतेने सगळ्यांना जिंकणारी, एकाग्रता आणि समर्पणाने कामे पार पाडणारी, स्वतःच्या आरोग्याची जागरूकतेने काळजी घेणारी. ते म्हणतात ना, 40शीत कधी कधी विशीचे वारे वाहू लागतात. तर अशाच उर्मीच्या प्रेरणेने अप्सरा 2024मध्ये सहभागी व्हायचं ठरवलं आणि तेव्हापासून नवचैतन्याचा, अमाप ऊर्जेचा आणि अलौकिक आत्मविश्वासाचा प्रत्यय अनुभवते. अप्सराच्या निमित्ताने माझ्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंच्या जाणीवेने मी भारावून गेले आहे आणि त्यासाठी मराठी संवर्धन मंडळाच्या आयोजक आणि प्रायोजकांना मनपूर्वक धन्यवाद. आयुष्यात बावरलेली सावरलेली जीवनाच्या प्रवासात एकटीनेच मुलींसोबत आयुष्य घडत गेले. जीवनाच्या प्रवासात एकटीच मुलींसोबत आयुष्य घडत गेले. जे जे समोर आले ते ते लढत गेले. जे जे समोर आले ते ते लढत गेले. शिक्षक होऊनी पिढ्यांना घडवायचे. समाजाचं देणं मानून आनंदात जगायचे. नमस्कार. स्त्री म्हणून ज्या भूमिका आहेत, आई, मुलगी, बायको, बहीण, मावशी, त्या तर सगळ्या पार पाडतच आहे. पण एक मराठी मुलगी
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली, मराठी कुटुंबात जन्मलेली ही माझी ओळख आहे. मी एक मराठी मुलगी आहे. मला या अप्सरा रंगमंचावर येण्याचं कारण म्हणजे माझी 9वारी आणि माझी 6वारी हिचा मान देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजला गेला पाहिजे, यासाठी मला या अप्सरा रंगमंचावर येण्याची खूप इच्छा होती. आणि ती सुप्रिया त्यांचे मी आभार मानते की 9वारी आणि 6वारीसाठी मी आज इथे उभी आहे. मी एक शिक्षक आहे. मला वयोगट 6 ते 10 या वर्षापर्यंत मुलांना आणि मुलींना समुपदेशन करायला खूप आवडते, कारण आता काळाची गरज आहे की लहान मुलांना समुपदेशनाची गरज आहे. आणि मी हे कार्य व्यवस्थित रीतीने पार पाडते, त्यात मला आनंद मिळतो. तसेच मी जरी इंग्रजी शाळेत शिकवते तरी पण मी मुलांना मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, मनाचे श्लोक आणि सगळे इतर गणपती स्तोत्र हे सगळं मी रोज त्यांच्याकडनं म्हणून घेते. मला विरोध झाला तरी पण मी आपल्या मराठी संस्कृतीचं हे भान ठेवून पुढे नेण्याचं कार्य आणि या लहान मुलांवर संस्कार करण्याचं कार्य करते. यात मला आनंद वाटतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. नमस्कार, मी अप्सरा, क्रमांक 25. जनसेवेची सेवा करिता करिता, जनसेवेची सेवा करिता करिता मी पाहिला संघर्ष. स्वप्न होते माझे, ते झाले पूर्णत्व, ते झाले पूर्णत्व. मी एक सेल्फ एम्प्लॉई आहे आणि एक पॉलिटिशियन आहे. पण निश्चितच तुम्हाला वाटत असेल की पॉलिटिशियन बघितल्यानंतर एक वेगळा रंग असतो, वेगळा बाज असतो बघण्याचा, पण तसं नाही आहे. त्यात एक समाधान आहे. एक स्त्री म्हणून मला सार्थ अभिमान आहे. आणि मी एक जिजाऊची शिवकन्या आहे. आणि जिजाऊच्या शिवकन्येप्रमाणे मला लढायला आणि संघर्ष करायला खूप महत्वाचं वाटतं. आणि हा संघर्ष माझा अविरत यापुढे चालू राहणार. माझ्यासह सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. नमः. भारताच्या पहिल्या अणुभट्टी अप्सरेचे महत्व पसरले चोहीकडे. आपल्या अप्सरासाठी अप्सरा उभी आहे तुमच्या पुढे. शास्त्रीय नृत्यात आहे मी पारंगत, अभिनयाची आवडही आहे मी जोपासत. ठरवलं मी आज मानाचं एक पीस डोक्यावर रोवायचं आणि माझ्या चारोळीद्वारे माझं नाव तुमच्या हृदयात कोरायचं, माझं नाव तुमच्या हृदयात कोरायचं. नमस्कार, मी स्पर्धक क्रमांक 26. गुरूंवर प्रचंड भक्ती आणि प्रेम आणि त्यांच्याच आशीर्वादाने मास्टर्स करते भरतनाट्यममध्ये. आणि तुम्हा सगळ्यांना माझा आदरपूर्व नमस्कार करून तुमचं स्वागत करते. धन्यवाद. सर्वांना माझं मनापासून नमस्कार. बघा, उलगडते का तुम्हाला मी माझ्या चारोळीतून. रसिक हळव्या मनाला बुद्धीचं वरदान, रसिक हळव्या मनाला बुद्धीचं वरदान, धागा धागा जोडते मी जपते आत्मभान. सौंदर्याला प्रसन्नतेचं कोंदण आहे छान, सौंदर्याला प्रसन्नतेचं कोंदण आहे छान, मंच अप्सरेचा जणू स्त्रीत्वाचा सन्मान. कॅलिडोस्कोप सारखं आपलं आयुष्य वाटतं मला. रोज सुंदर नवीन नक्षी. मी स्वतः मुंबई आणि पुणे विद्यापीठातून पहिली आलेली, अथक संशोधन करणारी, जिद्दी, अभ्यासू, नॅशनल स्कॉलर. अर्थात या सगळ्याचं श्रेय माझ्या गुरुजनांना आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांची अतिशय लाडकी शिक्षिका, कारण त्यांना विषय सोपा करून सांगते आणि माझ्याकडे असलेले काही संस्कार आणि मूल्य त्यांच्यामध्ये रुजवण्याचा अव्याहत प्रामाणिक प्रयत्न करते. वाचन, कविता, निवेदन या सगळ्यामध्ये मी खूप रमते, कारण मराठी भाषेवर माझं प्रेम आहे आणि अर्थातच त्यामुळे मराठी संवर्धन मंडळावरही. भावनाशी स्वतःचं स्वत्व राखून असणारी प्रांजळ अशी मी अप्सरा. धन्यवाद. स्मृतिचिन्ह देऊन आपण गौरवांकित करतो आहोत. फुलला फुलाची पाकळी म्हणून शर्मिला त्यांचं स्वागत. खरं तर आजकालचं युग असं आहे की आपल्याला एकतर जन्मभर गिराईक बनवलं जातं किंवा मतदार बनवलं जातं, पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला माणूस म्हणून बघणारे
आणि माणूस द्यावा, माणूस घ्यावा, माणूस माणसाकडे येत जात राहावा, माणुसकीच्या लाटेला माणुसकीचा किनारा मिळावा म्हणून राबणारे जे काही हात शिल्लक आहेत त्यापैकी मराठी संवर्धनामध्ये सक्षमपणे मराठीसाठी काय केलं पाहिजे ती काही गुटी नाहीये. सुच्छेकर मात्र की चाटवली की लागली म्हातारी बोलायला, तसं नाहीये. मराठी जर जगवायची असेल तर मावशीला पैठणी द्या पण आईला वृद्धाश्रमात ठेवू नका, असं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतंय तो कान पिळण्यासाठी एक सक्षम नेतृत्व लागतं. ते राजसाहेब ठाकरेंचा आपल्या डोक्यावर हात आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला वंदन करतो, पण त्यांचा जागता जाणता राजा आपल्याला राजसाहेबांच्या रूपाने मिळालेला आहे. आणि ती समशेर जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठीला काही चिंता नाही. संवर्धन करणारी माणसं आहेत. मराठीला खरे आणि बरे असे दोन्ही दिवस देणाऱ्या सोनालीताई खरे सुद्धा आहेत, ज्यांनी चित्रपटातून सुद्धा मराठीची गौडदौड पुढे न्यायचे. 7 समुद्रापार तुमचा चित्रपट रिलीज होते, आम्ही तर जाऊन बघूच. आणि खूप शुभेच्छा तुम्हाला, आभाळभर शुभेच्छा. ही सक्सेस ऑफ मॅरिड लाईफ, बरं का, असं कोणीतरी म्हटलं की सक्सेस ऑफ मॅरिड लाईफ लाईज इन द फॅक्ट दॅट बोथ द पार्टीज कन्व्हिनियंटली मिसअंडरस्टँड इच अदर. अनुभवी माणसांनी हसून त्याला जोड दिली. बायकोने भांडी घासून झाल्यावर नवऱ्याला चहा दिला. नीट ऐकताय ना? बायकोने भांडी घासून झाल्यावर नवऱ्याला चहा दिला. या वाक्यात भांडी कोणी घासली आणि चहा कोणी कोणाला दिला हे सांगा. तुम्हाला सांगतो, बाकी खऱ्या आयुष्यामध्ये प्रत्येक पुरुषाला अप्सरा नावाची फक्त पेन्सिल मिळते आणि प्रत्येक स्त्रीला बादशाह नावाचा फक्त मसाला मिळत असतो. अपवाद म्हणजे साई दरेकर आणि सुप्रिया दरेकर आहेत. पण तरी सुद्धा जीवनात कितीही आणीबाणी असली तरी जगू कसा तुझ्या नवे राणी ग असं जो म्हणू शकतो तोच खरा नवरा. नयन तलवार, तलवार ह्या शब्दावरती कट झालं कारण तलवारी समोरच आहेत तुमच्या पुढे. समशेरीसारख्या तळपणाऱ्या, लावण्याने घायाळ करणाऱ्या आणि नुसतंच सौंदर्य नाही तर बुद्धी, चातुर्य आणि काव्य गुण असलेल्या सगळ्या अप्सरा आहेत. भारलेलं आणि भरलेलं असं वातावरण आहे. मी घोषित करतो 10 अप्सरा. बघा, याच्यामध्ये स्पर्धा अजिबात नाही की कोण 10 किंवा कोण राहिलेल्या बाकीच्या, असं नाही. तर प्रत्येक वेळेला स्पर्धा आपल्याशीच असते की आपण ह्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून कसे चांगले लावण्यवती हो, अजून कसं सौंदर्य आपल्या मनांचं विचाराचं आपण आणू, ही स्पर्धा असते, दुसरं काही नाही. या क्षणाला म्हणाल तर क्रमांक 1 यांनी जरा पुढे यायचं आहे. त्यानंतरचा क्रमांक आहे क्रमांक 5. परीक्षकांची पारखी नजर आणि तुमच्या समोर अप्सरांचा कहर. क्रमांक 7. यानंतर क्रमांक 11. पुढला क्रमांक कोण सांगू शकेल का हो? क्रमांक 12. क्रमांक 15 जे म्हणाले तर त्याला अनुमोदन. क्रमांक 15. क्रमांक 22. यानंतर आता 3च शिल्लक राहिलेले आहेत जागा. क्रमांक 26. त्यानंतर 2 जागा शिल्लक आहे. क्रमांक 2 आणि शेवटची राहिलेली जागा त्याची मानकरी आहे क्रमांक 4. सगळ्या सहभागी अप्सरांचे मनापासून धन्यवाद. यानंतरच्या फेरीला आपण सुरुवात करतो आहोत. 10 अप्सरा निवडण्यामध्ये परीक्षकांनी आतापर्यंत मजल मारलेली. याच्यानंतरच्या अप्सरा निवडण्यामध्ये त्यांचा कस लागणार आहे. तुम्ही तर फारच सुंदर सादर होत आहात. यानंतरच्या फेरीसाठी सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आज जाऊन तयार व्हायचं आहे. तोपर्यंत आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आता एक छोटासा ब्रेक झाला आहे, पण मला खरंच खूप आनंद झाला मी या कार्यक्रमाला आल्याचा. कारण मी जे विचार केला होता त्यापेक्षा खूप सुंदर मला बघायला मिळालं आहे. म्हणजे इथे सर्व स्तरातल्या महिला आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी म्हणजे विविध काम करायला पाहिजे. आणि त्याने स्वतःला जे इथे प्रेझेंट केले आहेत जवळजवळ 27 महिलांनी त्या स्वतःला प्रेझेंट केलं आहे. आणि त्यातल्या त्या निवडत 10 निघालेल्या आहेत. तर आपण त्यामध्ये ऋतुजाचाही नंबर लागला आहे, याबद्दल मला आनंद आहे. पण आता पुढची स्पर्धा आपण सुरू होते तिथं बघूया परत. नमस्कार. नमस्कार. खूप छान दिसताय तुम्ही सगळ्यात आधी आणि खूप प्लेझंट पर्सनॅलिटी सुद्धा आहे तुमची. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की जर भविष्यात जाण्याची संधी तुम्हाला मिळाली तर काय जाणून घ्यायला आवडेल? तुमच्या प्रश्नाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
उपस्थित प्रेक्षकांना आणि मान्यवरांना माझा नमस्कार. प्रश्न खरंच खूप छान आहे, पण भविष्यात जर मला जाण्याची संधी मिळाली ना, तर मी नुसतं भविष्य बघेन, एन्जॉय करेन आणि मी सगळं बघून परत येईन. कारण निसर्गाने आपल्याला बनवलंय आणि निसर्गानेच एक नियम पण दिलाय, अज्ञानात सुख आणि सुखात मी. मला नाही जाणून घ्यायचंय की पुढे काय होणार आहे, कारण मला वर्तमानात जगायचंय. कारण वर्तमान महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मला खरोखर अज्ञानात सुख आणि सुखात मी बरी, माझं काम बरं, माझी झोप बरी. मला भविष्यामध्ये जाऊन नको ते व्याप अजून नाही घ्यायचे. धन्यवाद. झोप बरी हे म्हणाले ते फार छान वाटलं. क्या बात. प्रश्न असा आहे की आपण बऱ्याच वेळेला चार चौघात वावरत असतो आणि प्रत्येकाचं आपल्याबद्दल वेगवेगळं मत असतं. तर जर आपण काही सादर करण्याचा प्रयत्न करतोय किंवा स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुझ्या लक्षात आलं की काही लोक तुझी खिल्ली उडवतायत किंवा हसतायत किंवा काही कॉमेंट्स पास करतायत, तर या सिच्युएशनशी तू कसं डील करशील, कशी सामोरी जाशील? पहिलं तर कोण माझ्याबद्दल काय कमेंट करतंय याचा मी कधीच विचार नाही करत. आपल्या लोकांना माझ्याबद्दल काय वाटतंय ह्याचं मत मला नेहमी माहीत असतं की माझ्या लोकांना मला काय बनलेलं बघायचंय किंवा मी कशी आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे इतर कोणीही माझ्याबद्दल काय कॉमेंट करतंय किंवा काहीही बोलतंय, माझी तुलना कोणाशी काय करताय, मला त्याच्याशी काही फरक नाही पडत आहे. बट ठीक आहे, प्रत्येकाचं एक पर्सनल मत असतं. त्यांचंही माझ्याबद्दल जे काही मत असेल ते त्यांच्याकडे राहील. ते जर मी नाही घेतलं तर ते माझ्यापर्यंत येणारच नाही. जर कोणावरती तू विश्वास ठेवलास या क्षेत्रात असेल किंवा इन जनरल आयुष्यात सुद्धा आणि त्या व्यक्तीने तुझा विश्वासघात केला, तर तू त्या व्यक्तीला कशी सामोरी जाशील आणि तू स्वतःला कशी सामोरी जाशील? सगळ्यात आधी प्रश्नासाठी खूप धन्यवाद, कारण खूप छान क्वेश्चन आहे हा. आता जर मी कोणावर विश्वास ठेवलाच आहे आणि त्याने विश्वासघात केलाच, तर ती माझी चुकी आहे की मी माणूस निवडण्यामध्ये चुकली. तर त्या गोष्टीमधून मी शिकेन नक्कीच. मी नाही स्वतःला दोष देणार, ना मी त्या माणसाला दोष देणार, कारण प्रत्येक माणूस चुकीतूनच शिकतो. जर तुम्ही शिकला नाहीत तर तुम्हाला तुमचा अनुभव नाही मिळणार आणि जर तुम्ही शिकलाच नाही तर पुढच्या वेळेला योग्य डिसिजनच घेऊ शकणार नाही. सो मी स्वतःला हे समजावेन की ठीक आहे, चुकलीस, आता नेक्स्ट टाइम अजून सावधपणाने पाऊल पुढे टाक आणि मी पुढे लाईफ गो ऑन करेन. त्या व्यक्तीला जशी मी पुढे जाईन तसं आपोआप रिग्रेट होईलच की माझ्याशी त्याने असं नाही करायला पाहिजे होतं, मला त्याने असं नाही करायला हवं होतं. आणि मी पुरेपूर खात्री करेन की त्याला ते प्रॉपर रिग्रेट होईलच. मी एक प्रश्न विचारू त्याआधी. लग्न झालंय की लग्न झालंय ना? झालंय, हो. मग माझा प्रश्न असा आहे की नाहीतर एखाद्या लग्न न झालेल्या मुलीला मी विचारायचं, एकत्र कुटुंब पद्धती ही विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे कशाला प्राधान्य द्याल तुम्ही? मी एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य देईन, कारण मी जसे वाढले ती माझ्या आजी आजोबांनी, माझे आई वडील नोकरदार होते आणि आजी आजोबांनी माझं संगोपन केलंय. त्यामुळे मीही माझ्या पिढीलाही एकत्र कुटुंब पद्धतीच मध्ये वाढवायचा माझा अट्टहास म्हणा किंवा एक इच्छा असू शकते, आता तीच असेल म्हणून. पण त्याचे काय फायदे किंवा का म्हणजे का वाटतंय असं की एकत्र कुटुंब पद्धती ही चांगली, असं का वाटतंय? एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे त्याचे काही फायदे पण असतील ना? हो, नक्कीच फायदे आहेत, कारण आत्ताचं जनरेशन खूप फास्ट आहे. मी आणि माझा नवरा दोघेही वर्किंग असल्यामुळे घरी मुलांची काळजी घ्यायला नक्कीच कोणी नसतं आणि त्यावेळेला आजी आजोबा म्हणून जे मला माझ्या आजोबांकडनं मिळालंय ते पुढच्याही जनरेशनला मिळावं ही माझी इच्छा असेल. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हे फक्त एकत्र राहणं नाही, तर सुखदुःखांमध्ये एकमेकांचे भागीदार होणं. मग तो काळ अगदी कोविड सारखाही असू शकतो, जेव्हा आपल्यावर आपली कुटुंबच होतं आणि कोणीही नव्हतं. तर कुठेही म्हणतात ना, आपण कितीही ठिकाणी फ्रेंड्स किंवा ऑफिसेस कॉलिग्स बनवले, पण जेव्हा गरज पडते तेव्हा आपल्यावर आपलं कुटुंब सगळ्यात आधी असतं आणि त्यानंतर सगळे. थँक्यू. सगळ्यात आधी तुम्ही सगळ्याच खूप छान दिसताय. थँक्यू सर, धन्यवाद. खरंच या स्पर्धेचं नाव अप्सरा का आहे ते मला इथे आल्यानंतर कळलं. माझा प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती जर मीच हुशार अशा आविर्भावात तुमच्याशी बोलत असेल तर ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळ?
सर्वप्रथम धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल आणि मला उत्तर देण्यासाठी, म्हणजे माझं मत तिथे व्यक्त करता येईल. एखादी व्यक्ती जर मी शहाणी अशी समजून वागत असेल तर मी लेटेड बी, म्हणजे मी ऐकून घेईन समोरच्याला काय म्हणायचं आहे, कारण मला काय करायचं असतं किंवा काय माझं मत आहे हे मलाच माहिती आहे. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती काही म्हणाली तरी मी ऐकून घेईन, मी काही प्रतिसाद देणार नाही. कारण काही व्यक्तींना असं असतं मी बोलणार तेच खरं, समोरच्यांचं ऐकूनही घेत नाही. त्याच्यामुळे मी कितीही बोलले तरी ती व्यक्ती स्वतःच्या मनापर्यंत किंवा कानापर्यंत पोहोचणार नाही किंवा माझे विचार तिच्या मेंदूपर्यंत पोहोचणार नाहीत नक्कीच. म्हणून मी ती व्यक्ती काय बोलेल ते मी ऐकून घेईन आणि जर नक्कीच मला जर त्याचा फायदा होणार असेल तर तो मी नक्कीच ग्रहण करेन. धन्यवाद. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला कधी कधी डावललं जातं किंवा नवीन असताना थोडंसं कमी लेखलं जातं. तर चार चौकात एखाद्याने जर का तुमची खिल्ली उडवली तर त्याला उत्तर कशा प्रकारे द्याल? धन्यवाद. प्रश्नाबद्दल प्रथम धन्यवाद. आणि मगाशी ओळख करून देताना आम्हाला ना टाईम लिमिट होतं. आता टाईम लिमिट नाही आहे, थोडासा वेळ घेते. तसं बघायला गेलं तर आपली जी छाप आहे ती समोरच्यावर पडायसाठी विशेष असं काही करायचं नाही आहे. जे आपण आहे ते फक्त प्रेझेंट करायचं आहे, सादर करायचं आहे. हिरा हा कुठेही असला तरी तो चमकणारच. समोरच्याने जरी निग्लेक्ट केलं, आजूबाजूवाल्यांनी जरी निग्लेक्ट केलं तर आपले 100% आपण द्यायचे असतात आणि ते डेफिनेटली सगळ्यांच्या लक्षात येणार. थँक्यू सो मच. कोणी जर एका गालावर मारलं, म्हणजे कानाखाली मारली, तर पुढे काय प्रतिक्रिया असेल तुझी? त्या प्रश्नासाठी धन्यवाद. खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. थँक्यू. डेफिनेटली मी दुसरा गाल पुढे करणार नाही. आताच्या दशकात होतो आणि म्हणजे मी डेफिनेटली दुसरा गाल माझा पुढे करणार नाही. पण नक्कीच हे समजून घ्यायचा प्रयत्न करीन की एवढी तीव्र प्रतिक्रिया का दिली असेल एखाद्याने, की काय झालं असेल, आणि हे समजून घेऊन त्या हिशोबाने मी प्रतिक्रिया देईन. थँक्यू. बरं, सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक किंवा इंस्टाग्राम. सध्या आपण सकाळी उठल्यानंतर हातात पहिला मोबाईल घेतो. इंस्टा, व्हॉट्सअप आपल्याला खूपच सवय लागली. म्हणजे पूर्वी अन्न वस्त्र निवारा या 3च गोष्टी शाळेत शिकवल्या जायच्या की फार आवश्यक आहेत, पण आता त्याच्याबरोबर वायफाय, मोबाईल आणि हे सगळंच आहे. तर ह्या खरंच आपल्याला खूप आवश्यक आहेत का? तुमचं काय मत आहे? खरं तर आजच्या पिढीसाठी मला वाटतं की श्लोक जास्त महत्त्वाचे आहेत का, कारण त्याने जास्त बुद्धी तल्लख होते त्याच्यापेक्षा इन्स्टा आणि फेसबुकपेक्षा. त्याच्यावर फक्त ॲडिक्शन आहे आणि त्याच्यामुळे आपली कुठेतरी एक जबाबदारी कुठेतरी मागे राहते आणि आपण वायफळ वेळ त्याच्यावर घालवत जातो आणि दीड तासाने आपल्याला जाणवतं की अरे त्याच्यापेक्षा काहीतरी वाचलं असतं तर बरं झालं असतं ना. पण त्याचा अगदीच तोटा आहे असंही म्हणता येणार नाही, कारण आज त्याचे फायदे पण तेवढेच. हो, तोटा आहेच पण फायदे पण तेवढे आहेत. हो, तर फायदे म्हणाल तर जे खूप टॅलेंटेड आहेत, ज्यांना खूप मेहनती आहेत, त्यांची मेहनत आणि त्यांचं टॅलेंट आज सोशल मीडियावर इतकं इझिली दिसून येतं आणि इतकी इझिली फेमस होत आहेत लोक त्यांच्या कष्टाने. ती सगळ्यात मोठी मला वाटतं की सोशल मीडियाची चांगली गोष्ट आहे की छोट्या छोट्या गावातल्या लोकांना पण आता पुढे येता येत आहे. त्याच्यासाठी आधी खूप स्ट्रगल करावा लागायचा लोकांना, पण आता सोशल मीडियामुळे त्यांना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे. सो फायदे आणि तोटे हे दोन्ही असे आहेत, पण आपल्यावर आहे की आपण ते कशा पद्धतीने वापरतोय. बरं, तुमच्या प्रतिस्पर्धेपेक्षा तुम्ही वेगळ्या आहात असं तुम्हाला का वाटतं? जय महाराष्ट्र. धन्यवाद त्या प्रश्नाबद्दल. इथे असलेल्या सगळ्याच जणी वेगळ्या आहेत असं मला तर वाटतं पहिलं तर. आणि मला असं वाटतं की मी स्वतः आत्ता सध्या वर्तमान काळात जगणं पसंत करते ना. मला भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमायला आवडतं किंवा त्या गोष्टींना आठवायला आवडतं किंवा भविष्य काळातल्या स्वप्न पण रंगवायला मला फारशी आवडत नाही. मी वर्तमान काळात जगते, म्हणून असं वाटतं मला की मी वेगळी आहे. मला आयुष्यामध्ये आत्ता जे जे काही करायचं राहिलं ते सगळं मला करून पाहायचं आहे
आणि म्हणून मी वर्तमान काळात जगून मला प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल त्याच्याकडे माझं लक्ष असतं. त्यामुळे भूत भविष्य याच्याकडे मी फारसं पाहत नाही. थँक्यू. लग्न संस्था या संकल्पनेवरचा लोकांचा विश्वास हल्ली उडत चाललाय, तुमचं मत? धन्यवाद. प्रश्न खूपच चांगला आहे. मी सध्या लग्न नाही झालंय माझं, तरी आपण आय कॅन से म्हणजे मला वाटतं ॲक्च्युली लग्न एक असं आहे की ते 7 फेऱ्यांचा गाठा असतो. इट्स लाईक अन मीन्स 7 फेऱ्या आपण घेऊ शकतो आणि एक अतूट नातं असतं लग्न. म्हणजे आपण असंही त्याला गवू शकत नाही त्या नात्यांना. आणि सध्या तरी आता खूप विश्वास तुटतोय का, एक अंडरस्टँडिंग नाही आहे एकामेकांमध्ये, एक कमिटमेंट नाही आहे, एक लॉयल्टी नाही आहे, एकमेकांना आपण समजू शकत नाही, म्हणून सध्या ते नातं तुटत आहे. जर आपण एकमेकांची कॉम्प्रोमाइज करून आपण एकमेकांना सोबती आणून आपली जी अंडरस्टँडिंग आहे ती आपण व्यक्त केली तर हे नातं तुटणार नाही. कारण लहान म्हणजे आधीच्या काळासोबत नातं असं जपून जायचं की एक जण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून एक जण नातं जपून ठेवायचं. तर ही आताही तसं केलं की नातं नाही तुटणार, नातं अजून स्ट्रॉंग होईल आणि एकमेकांना आपण सोबतच पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. तर लग्न म्हणजे काय तर अहो ऐकलं का पासून कान फुटले का पर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न असं म्हटलं होतं. आजकाल असं झालंय की प्रेमे आंधळ असतं आणि अरेंज मॅरेज डोळे उघडतं असं पण म्हटलं जातं कधी कधी. एक जण तर म्हणाला होता की ऍक्टिवाच्या सायलेन्सरवर बायकोचं नाव लिहिलं स्वतःच्या तर बुलेटच्या फायरिंगचा आवाज येतो असं तो म्हणाला. चायनीज माणसं काट्याने जेवतात आणि मराठी माणसंही मुकाट्याने जेवत असतात. बरंच उदंड बोलता येईल, पण एका शाळेमध्ये एक दागदागिने घातलेली स्त्री लग्न झालेली मुलांना शिकवत होती आणि तरी तिला मुलं मिस म्हणत होते. तेव्हा कळलं की ऑल स्टुडंट्स आर मिसगायडेड. पण एवढं जाड मंगळसूत्र घालून सुद्धा तिला मिस कसं काय म्हणत होते. मग कळलं, तिने जेव्हा विचारलं की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर मुलांना आधी कळलंच नाही. मग जॉईंट फॅमिली इतकं मराठीत बोलल्यावर त्यांना कळायला लागलं. मग एका मुलाने सांगितलं आई बाबा एकत्र असतात ना, त्याला मी एकत्र कुटुंब पद्धती म्हणतो. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे आजी नाचू लागली, आजोबा नाचू लागले, घरातली शेंबडी नातवंड इंग्रजी वाचू लागले, नात नाचू लागली, नातू नाचू लागला, घरात इंग्रजीचा रतीब साचू लागला. फरक इतकाच पडला, अजान वृक्षाची मुळी खचू लागली आणि इंद्रायणीच्या काठाला पोथी टोचू लागली. ही जर बोच इंद्रायणीच्या काठाला तुकोबारायांची वाणी बोचायला लागले की काय असं वाटतं. कारण आजकाल आपण C++ शिकतो, जावा शिकतो, लॅपटॉप बनवतो, या सगळ्यांनी AC कार घेता येईल, परंतु जर संस्कार हवे असतील तर ज्ञानेश्वरी वाचायला हवी, दासबोध हवा. रक्ताची सळसळ शब्द बनून पुढे येते, पण आपला फक्त आमटी भातच उसळतो ऐन वेळेला आणि पित्त खवळतं, ब्लड प्रेशर वाढतं. मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो, मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो, सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन, आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. वहीवर नाव लिहिताना मनावरती ठसत होतो, तिलाही मी दिसत होतो. सबटायटल्स मधनं आपण सुरुवात करूया. उपशीर्षक ज्याला आपण म्हणतो, तर ती सुद्धा नावं माझ्याकडे आलेली आहेत. सर्वाधिक लोकप्रिय कोण असेल तुमच्यामध्ये? काही नावं गेस करू शकाल? बरोबर आहे, सोनीला लेले लाळे. जोरदार टाळ त्यांच्यासाठी. डॉक्टर सोनीला, त्यांनी बरोबर लोकप्रियतेची नस पकडलेली. लोकप्रिय होण्यासाठी काय करायला लागत नाही, तुम्ही स्वतःला प्रिय असाल, तुम्ही स्वतःमध्ये प्रेमात पडला असाल तर लोक प्रेमात पडणारच आहेत तुमच्या. मी आमंत्रित करतो सोनाली खरे आणि त्यांच्या कन्येला की त्यांच्या हस्ते, सानिया आणि सोनाली यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या, सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या डॉक्टर सोनीला लेळे लाळे आपल्या समोर आहेत, त्यांचा आपण सत्कार करतो आहोत. हे सबटायटल्स म्हणजे उपविभाग इतके सुंदर काढलेले आहेत, इतके समायोजित आहेत. लोकप्रियता हा एक त्यातला निकष आहे. सुंदर डोळे हा सुद्धा एक निकष आहे. तर सुंदर डोळे हे टायटल कोणाला जात आहे?
सोनाक्षी ऋतुजा राणे यांना सुंदर डोळे, सुनयना अर्थातच. कृपा कटाक्ष बोळा वगैरे अंधश्रद्धा असतात. तीर नजर से फेंका तुमने लाश उठाई लोगों ने, क्या बात है, तेरे नजर का मैं मारा हूं और लोगों का शुक्रगुजार, तीर नजर से मारा तुमने लाश उठाई लोगों ने. कृपा कटाक्ष बोळा वगैरे काही नसतं. अहो, एका मुलीचा धक्का लागल्यावर एका कवीने म्हटलं होतं, लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ, ती सॉरी पण म्हणाली मला. मी म्हणालो अरे थँक्यू. तिरप्या तिच्या कटाक्षाने कसला खुश झालो मी, पण नंतर मला कळतच राहिलं की ती तसंच बघते नाही. कर्जत कसारा आपल्याला काय दादरवरनं त्याच गाड्या पकडायच्या. पुढे सुकेशा हे म्हटलं तरी कसं हिरवगार वाटायला लागतंय. सुकेशा म्हणून सुंदर केस कोण आहे बरं? बाकी आजकालचा गॉन केस होण्याचाच जमाना जास्त आहे. सीमा शेटे. सुकेशा केसानी या गळा कापला अलगदची माझा. एका उमा निळकंठच्या कार्यक्रमात 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला आम्ही सत्कार जेव्हा केला तेव्हा तिच्या मोठ्या केसांचा आम्ही राज काय असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, निवृत्त मी असले तरी मी वृद्ध नाही फारसा, टाळायला मी 2 गोष्टी कंगवा आणि आरसा. यानंतर मधुरा म्हणजे सुंदर नाही का. तर आता स्मितहास्य, आपल्या हास्याने दुसऱ्यावरच स्मित किंवा दुसऱ्याला हसायला मजबूर करणार असं हास्य कोणाचं असेल? कोण आहे का गेस? काही वाईल्ड गेस? क्या बात आहे, प्रत्येकाने आपलं श्रद्धेय स्थान जे त्याला घातलेलं. कोमल शिंदे. काही काहींना उंची अत्तरांचे शौक असतात, काही काहींना चकमकीत बोलण्याचा शौक असतो, काही काहींना चमचमीत खाण्याचा शौक असतो, काही काहींना मनमोहक वस्त्र परिधान करण्याचा शौक असतो. आणि कुलस्वामिनी सारख्या जर डिझायनर्स आपल्या बरोबर असतील तर मग कसं असतं, इतर वेळेला आपण कपडे घातल्यानंतर कपडे चांगले दिसतात, पण कुलस्वामिनीचे कपडे घातले की ती आपण चांगले दिसतोच, पण 4 लोक विचारतात सुद्धा हे कुठनं घेतलं तुम्ही, फार छान दिसताय. तर मला वाटतं मनमोहकपणे स्वतःला कॅरी करणारे जर कोण असेल तर तिचं नाव तुम्ही सांगू शकाल का? क्रमांक 7 पुन्हा एकदा.
थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ऋतुजाला 2 टायटल आणि दुसऱ्या क्रमांकाला आहे, त्यामुळे आम्हाला आनंदच आहे. पण दुसऱ्या पार्टी देणार पहिला नंबर आला असता तर दिली असती. मला काय खरं नाही. ऋतुजाने मोहिनी सोनाक्षी ही टायटल जिंकलीच, पण त्यावर तृतीय क्रमांकही पटकावला आहे. त्यावर तिला हे 3 क्राऊन मिळालेले आहेत आणि सगळे बक्षिसं. तर स्पर्धा झालेली आहे आणि आज आनंदी आनंद आहे आमच्याकडे. ऋतुजाने भरपूर काही म्हणजे बक्षीस मिळवण्यापेक्षा आज ऋतुजाचं कौतुक खूप झालं आहे सगळ्यांकडनं. भले क्रमांक 3रा आला असेल, पण ऋतुजाचा कौतुक जसं काय पहिला नंबर आल्यासारखं झालं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी थोडक्यात अप्सरा 2024 ही स्पर्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि खरं तर पहिला नंबर येऊन जेवढे प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी ऋतुजाला मिळाली आहे. आणि मी पहिले फोटो काढले नाही काही, पण ऋतुजा बरोबर एवढे जरी आज फोटो काढले आहेत ते पहिले 2 नंबरला पण बरं काढले. चला घरी पळतोय आता मी. बाय बाय. भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओ घेऊन कुठला तरी. आम्ही घरी येऊन पोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे ऋतुजाने प्राईज देवापुढे ठेवलं आहे. पण ह्या प्राईज व्यतिरिक्त पण ऋतुजाला भरपूर प्राईज मिळाली आहेत. ते आता आम्ही हळूहळू खोलतो. दाखवा. अजून मागे एवढी प्राईज मिळाली आहेत ते आता खोलायची अजून आता.